ज्या दिवशी तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल, त्याच दिवशी मी चंद्रपूरच्या एका खोक्याचा पुरावा देतो. असे उद्गार आहेत मनसेचे संदीप देशपांडे यांचे आणि ते उद्गार त्यांनी उच्चारले आहेत उबाटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात. ऐकून आश्चर्य वाटत असेल तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये आता परस्परांच्यावर टीका आणि प्रतिटीका यावरून कलगीर तुरा रंगलेला दिसत आहे. एकीकडे आम्ही एकत्र निवडणुका लढवल्या आहेत आणि आम्ही एकत्र आहोत असे जरी संदीप देशपांडेंसह संजय राऊत सांगत असले तरी दोन्ही ठाकरे बंधूंच्या शिलेदारांतील वाद आणि प्रतिवाद मात्र शमता शमेना झाला आहे. अगं अगं म्हशी मला कुठं नेशी असा टोलासुद्धा संजय राऊत यांना लगावत संदीप देशपांडे यांनी राऊत यांचा उल्लेख सुपर प्रवक्ते आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख सुपर उद्धव ठाकरे असा केलेला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहेत जयेश पाटील. मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर बसला आणि वाद आणि प्रतिवाद मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोन ठाकरे बंधूंच्या पक्षात रंगले आहेत. मुंबईत झालेल्या सभेत आम्ही एकत्र आलोय ते कायमचे एकत्र राहण्यासाठी अशी वल्गना करणारे ठाकरे बंधूंच्या युतीचे शिलेदार आता मात्र एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. याचेच ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पराभूत उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात पराभूत उमेदवारांचं म्हणणं होतं की उबाटाने आम्हाला स्थानिक पातळीवर मदत न केल्याने आमचा पराभव झाला. यालाच दुजोरा देताना मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणतात की कल्याण डोंबिवलीत तर उबाटाने आमच्याच उमेदवाराच्या विरोधात AB फॉर्म देऊन उमेदवारसुद्धा उभा करण्यापर्यंत मजल मारली होती. मुंबईत महापालिका निवडणुकीत स्थानिक स्तरावर ठाकरे सेनेने सहकार्य केले नाही ही भावना उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. खासदार संजय राऊत यांच्याबद्दल संदीप देशपांडेंचा विशेष राग दिसतोय. कारण संदीप देशपांडे म्हणतात राऊत यांनी मर्यादेत बोलले पाहिजे, नाहीतर आमचंही तोंड सुटू शकतं, आमच्याही मर्यादेबाहेर आम्हाला बोलता येऊ शकतं, हे त्यांनी लक्षात घ्यावं. राज ठाकरेंचे जे शिवतीर्थवर भाषण झाले त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे बदललं आणि त्याचा फायदा उबाटाला झाला. यानंतर कसं वागायचं हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग असतो. ज्यांच्यामुळे आपल्याला यश मिळाले आहे त्यांच्या बरोबरीने आपण बोलायचं की गरज सरो आणि वैद्य मरो अशा पद्धतीनं वागायचं हा स्वभावाचा भाग असतो. मध्यंतरी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी असे वक्तव्य केले होते की स्वीकृत नगरसेवकबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांचा विचार व्हावा, पण यावर पूर्णपणे मौन साधत उबाटा गटाने या विचाराला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. त्यानंतर हा परस्परांतील वाद अजूनच चिघळला आहे. आता दुसरीकडे संजय राऊत यांनीही संदीप देशपांडे यांच्यावर तोंडसूक घेतली आहे. तर राऊत यांनी कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या शिंदे सेनेच्या पाठिंब्याला गद्दारी असे म्हटले होते. मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच संघटना बांधणी करण्याची गरज व्यक्त केली होती. मुंबईचे मनसे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना तातडीने आपापल्या भागातील पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, महिला आणि तरुण कार्यकर्त्यांबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश सुद्धा राज ठाकरे यांनी दिले होते. यासोबतच पक्षातील रिक्त जागा आणि पदाधिकाऱ्यांच्या बाबत माहिती घेण्यास देखील सांगितले होते. आता उबाटा गटाकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आलेला अनुभव पाहून तर राज ठाकरे यांची ही धावाधाव सुरू झाली नसेल. एकंदरीत ठाकरे बंधूंच्या युतीचे गाडे आता मात्र पुढे जाईना असे झाले आहे. कारण दोन्ही बाजूंनी सुरू असलेले हे द्वंद्व पाहता लवकरच ही युती विसर्जित होते की काय अशी चिन्हे आहेत. मुंबईतही उबाटा गट एकटाच राहील. नाशिक आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईत देखील मनसे आम्हाला साथ देईल. उद्या कदाचित राऊत असे म्हणतील की राज ठाकरे ही भाजपमय झाले आहेत. जेव्हा राज ठाकरे एकटे लढले होते तेव्हा त्यांचे 7 नगरसेवक निवडून आले
आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीमध्ये 6 नगरसेवक, म्हणजे त्यांचा एक नगरसेवक कमी झाला आहे, असे प्रतिपादन मध्यंतरी भाजपा माध्यम प्रमुख आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी केले होते. कारण त्याच दरम्यान नाशिकमध्ये मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला साथ दिली होती. मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीस काही दिवससुद्धा झाले नाही तोवर ठाकरे बंधूंतील वाकयुद्ध पुन्हा सुरू झाले आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधूंची युती ही टिकेल का? मनसे ठाकरे बंधूंच्या युतीत कायम राहील का, की महायुतीच्या वाटेवर जाईल, की अजून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेईल? ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.